पुढील सन्मानाकडे आपण वळूया. श्री सचिनजी चव्हाण यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी मंडळाचे अध्यक्ष उमेशजी लाडसाहेब आपल्याला विनंती करतो आपण पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जो की उपउपांत्य फेरीचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. काळकाई कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सामना जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल साठी क्वालिफाय करेल याची आपण नोंद घ्या. हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच लकी ड्रॉच्या दुसऱ्या फेरीचं या ठिकाणी आपण ओपनिंग करणार आहोत. त्यामुळे अजून देखील जर कोणी त्या स्पर्धेमध्ये आपला नाव सुनिश्चित केलं नसेल तर कृपया आपण 20 रुपयाचं कुपन फाडून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. आपण लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी कुपन फाडून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवाल. आणि यावेळेस मात्र बक्षीस आकर्षक आहेत. स्मार्ट वॉच आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी आपण साडी देणार आहोत. असे 2 विजेते आपल्याला या ठिकाणी या फेरीतून आपण काढणार आहोत याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा. आणि शेवटची 5 तिकीट त्या ठिकाणी शिल्लक आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊन थोडंसं घाई गडबड करून त्या ठिकाणी आपलं नाव त्या ठिकाणी सुनिश्चित करा. कुपन आपल्या नावावरती घ्या. 20 रुपये द्यायचे आणि त्यानंतर कुपन त्यांच्याकडून घ्यायचं. त्या कुपनवरती एक नंबर आहे, तो नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही विजेते डिक्लेअर करू त्यावेळेस ते कुपन आपल्या सोबत घेऊन आपण यायचं आहे. जर आपला नंबर त्या ठिकाणी बरोबर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस मिळून जाईल याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. आपण लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी लकी ड्रॉच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा. शेवटचे 5च कुपन त्या ठिकाणी शिल्लक आहे. चला ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होऊया. ज्या संघाची चर्चा सातत्याने यंदाच्या अंगामध्ये झाली आहे, 65 किलो वजनी गटातील स्पर्धा सातत्याने गाजवल्या असा श्री चंडिका दाभोळचा संघ या ठिकाणी दाखल झाला. पुन्हा एकदा या अंजरले गावच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीचं तिकीट आपल्या नावावरती काढण्यासाठी तर ते अंजरले गावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी आज मात्र अनेक सारे बलाढ्य संघ आहेत. ज्या ठिकाणी ऑलरेडी शिवगंगा मुरडी संघ क्वालिफाय झालाय. त्यानंतर श्री सीमादेवी सालगुरे संघाने क्वालिफाय केलाय सेमीफायनलच्या लढतीसाठी. अमर भरत टासुरीचा संघ सेमीफायनलच्या लढतीसाठी क्वालिफाय झालाय. आणि या मॅच मध्ये विजेता संघ पुढील सेमीफायनलच्या लढतीसाठी क्वालिफाय होईल. तर दाभोळ संघाचा प्रवास देखील तितकाच खडतर पाहायला मिळाला. खूप दूरवरून ट्रॅव्हल करून येतो अनेक साऱ्या स्पर्धा दापोली तालुक्यामध्ये खेळण्यासाठी. आणि गेल्या अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खुल्या गाठातील स्पर्धा असतील तिथे देखील सेमीफायनल पर्यंतची मजल या दाभोळ संघाने मारली. परंतु वजनी गाठातील स्पर्धेची प्रत्येक स्पर्धेची अंतिम फेरी खेळताना आपण पाहिलं या दाभोळ संघाला. परंतु त्या अंतिम फेरीमध्ये सातत्याने पराभव स्वीकारावा लागलाय. अंतिम फेरीच्या लढतीमध्ये सातत्याने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सातत्याने द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय. आज या ठिकाणी इच्छा उराशी बाळगून आला असेल दाभोळचा संघ की या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या चषकावरती आपलं नाव नोंदवायचं आहे. परंतु चांगला संघर्ष मैदानात
चला या ठिकाणी महत्वपूर्ण लढत, परंतु त्या दरम्यान अजून एक आम्ही एक अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय. दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी बैलगाडीची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येते. दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना यांच्या वतीने आणि अक्षय प्रतिष्ठान व फाटक डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली लाडगड किनारपट्टीवर रविवार दिनांक 19/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता गटातील बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी आपल्या सर्वांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय असेल. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये देऊन त्या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. आणि त्याचबरोबर आकर्षक चषक देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चषक, त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकासाठी 7,000 रुपये आणि त्याचबरोबर आकर्षक चषक. मात्र खुल्या गटामध्ये खेळवली जाणार आहे, त्यामुळे ज्यांना आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी संपर्क करून आपला सहभाग नोंदवू शकता. रविवार दिनांक 19/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता गटातील बैलगाडी शर्यत दापोली तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना यांच्या वतीने आणि अक्षय प्रतिष्ठान व फाटक डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली ही बैलगाडी शर्यत स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येते. त्यामुळे सर्व क्रीडा रसिक आपली उपस्थिती आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थनीय असेल. सायंकाळी ठीक 4 वाजता रविवारी या संपूर्ण स्पर्धेला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. तीन या गुणसंख्येवरती सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र शीर्ष ठिकाण दाभोळचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 4 या गुणसंख्येवरती काळकाई कुंभेचा संघ आहे. जर्सी क्रमांक 17 खेळाडू या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न आहे, रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न करतो. डिफेन्स एक म्हटलाय, सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि एका चांगल्या दर्जाच्या खेळावरती कुठेतरी आपण पाहतोय तर गुणाची कमाई दाभोळ संघाच्या खात्यामध्ये झाली आहे. ज्या ठिकाणी 65 किलो वजनी गटातील स्पर्धा कर्दे गावामध्ये जो पराभव स्वीकारलाय, कुठेतरी थोडीशी मनाला ठेस लागली आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचा खेळ करत या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न दाभोळ संघाचा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला काळकाई कुंभे संघाला पण पाहतोय, यांनी देखील अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करत टाळसुरी गावातील 65 किलो वजनी गटातील स्पर्धेवरती आपलं नाव नोंदवलं होतं. तो देखील तितकाच बलाढ्य संघ आहे. अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अमर भारत टाळसुरीचा संघ, तो देखील या संपूर्ण लढतीमध्ये अगदी अग्रेसर राहील. तर दुसऱ्या बाजूला सीमादेवी चांदुरे संघ जो खुल्या गटामध्ये सातत्याने इन्फॉर्म आहे. या मॅच मध्ये यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा खेळ करेल. पण दुसऱ्या बाजूला शिवगंगा मुरडी संघानं सेमीफायनलच्या लढतीसाठी देखील क्वालिफाय केलं आणि त्यांच्या कुठेतरी आज घरच्या मैदानावरती खेळण्याचा थोडासा सपोर्ट, थोडासा फॅन बेस असेल शिवगंगा मुरडी संघाकडे, त्यामुळे त्यांच्याकडे देखील आज या ठिकाणी संधी आहे अंतिम फेरी गाठण्याची. परंतु यावेळेस मात्र दाभोळ संघाचा स्ट्राईक रेडर मिस्टर साई या खेळाडूला आपण पाहिलं, ज्या खेळाडूंना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. या ठिकाणी देखील पुन्हा एकदा 2 गुणाची एक मल्टी पॉइंट रेड केले आणि आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या गुणाची कमाई करत ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या बाजूला कल्पकनं त्या ठिकाणी चूक केली आहे. सातत्याने दोन्ही संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडताना पाहायला मिळते. कधी गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्यामध्ये तर कधी गुणाची कमाई त्या ठिकाणी मात्र दाभोळ संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय, तो मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण महत्वपूर्ण लढत आहे. उपउपांत्य फेरीची लढत, क्वार्टर फायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलची लढत अमर भारत टाळसुरे संघासमोर खेळेल. त्यामुळे एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांना विनंती असेल, कृपया आपण कुणी रेलिंग वरती जोर देऊन उभे राहू नका. त्या ठिकाणी तुम्हाला खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत बसण्यासाठी, कृपया आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचं.
चला ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. चला या ठिकाणी बोनस गुणाची कमाई करत स्कोर कार्ड पुन्हा एकदा समान गुण संख्येवरती जाऊन पोहोचलाय. 6 या गुणसंख्येवरती दोन्ही संघ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघाने या संपूर्ण स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी हा एक सामना आपण जिंकताय तर या संपूर्ण स्पर्धेची बक्षीस पात्र फेरी खेळण्यासाठी तुम्ही दाखल व्हाल. त्यामुळे हा सामना जिंकणं तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. दाभोळ संघाचा डिफेन्स थोडासा बॅकफुटलाय. गुणाची कमाई अतुर्मन केली मात्र गुणाची कमाई कुंभे संघासाठी एक महत्वपूर्ण गुणाची कमाई पाहायला मिळते. रोखण्याचा प्रयत्न दाभोळच्या डिफेन्सने केला पण तितकंसं यश आतापर्यंत मिळालं नाहीये. आज वेदांत शिवण हा खेळाडू देखील अनुपस्थित पाहायला मिळतोय. कुंभे संघासाठी तो महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी दाखल झाला नाहीये परंतु अथर्वनं चांगला खेळ केलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा अथर्व खेळाडू जर्सी क्रमांक 18 या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या कोर्टमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा संयमाने खेळ सादर केला. माघारी मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई या ठिकाणी सजवली जाते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण शुभम या खेळाडूला आपण पाहतोय. कर्देगावमध्ये एक जबरदस्त खेळ या खेळाडूने केला होता परंतु यावेळेस मात्र या ठिकाणी चूक घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई डिफेन्स मार्कवरती कुंभे संघाच्या. चला या ठिकाणी पुन्हा एकदा कुंभे संघाचा स्ट्राईक रेडर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र थोडासा खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तो फॉर्म आणि तो टच या ठिकाणी दाभोळ संघाकडे पाहायला मिळत नाहीये. षटकार विश्रांती पुन्हा एकदा दाभोळ संघाने मागून या ठिकाणी थोडासा खेळ मात्र दाभोळ संघाला पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा करावा लागेल. ज्या खेळाची आवश्यकता आहे ज्या खेळासाठी वजनी गटामध्ये ओळखला जातो शीर्षटिका दाभोळचा संघ तो खेळ सादर करणं तितकंच महत्वपूर्ण आहे. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न आहे. कुठेतरी या ठिकाणी कुंभेचा संघ या ठिकाणी भंग करेल का हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. डावा टोकला जातो या ठिकाणी गोलकीपरचा. या ठिकाणी गुणाची कमाई होते. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे कुंभे संघानं आणि त्या ठिकाणी संधी आहे या ठिकाणी ऑल आउट देण्याची. कारण दाभोळ संघाचा स्ट्राईक रेडर मैदानाच्या बाहेर गेलाय त्यामुळे कुंभे संघाला या ठिकाणी सुवर्ण संधी असेल या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करण्याची. एक सक्सेसफुल टॅकल ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आहे या ठिकाणी दाभोळचा संघ. एकाएकी उरलेला खेळाडू आहे या ठिकाणी संभवता सरेंडर करेल आणि यावेळेस या सगळ्या मार्कवरती गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्यामध्ये होऊन जाईल. 1+2 3 पॉईंट जोडले जातात कुंभे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र थोडासा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून क्षणभर विश्रांती. साई हा खेळाडू सज्ज झालाय. साईला या ठिकाणी करून दाखवावं लागेल. ज्या खेळासाठी ओळखला जातो हा खेळाडू या ठिकाणी आवश्यकता संघाला थोडीशी आवश्यकता भासली आहे. आक्रमक गतीनं संघासाठी या ठिकाणी गुणाची कमाई केली जाते. साईच्या माध्यमातून एक गुण या ठिकाणी एकवटला आहे आणि अशाच आक्रमक खेळाची आवश्यकता सध्या स्थितीमध्ये साई या खेळाडूच्या माध्यमातून आहे. जो एक ऑल आउट घेतला त्या ऑल आउटची परतफेड करणं देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. ते मात्र दाभोळ संघासाठी स्कोर कार्ड 14 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे. 7 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे. 7 गुणांची महत्वपूर्ण आघाडी कुंभे संघाकडे
त्यामुळे कुठेतरी एक पलटवार मैदानाच्या आतमध्ये आवश्यक आहे. त्यासाठी दाभोळ संघाचं डिफेन्स तितक्याच ताकदीने लढा देण्याची आवश्यकता आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. यानंतर खेळला जाणारा उपांत्य फेरीचा सामना शिवगंगा मुरडी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमादेवी सालुरे खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. त्याचप्रमाणे श्री बापू दरितकर सर, त्याचप्रमाणे प्रथमेशी केळसकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठातून स्थानापन्न पाहिजे. महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण काही मिनिटं या चालू सामन्याशी पाहायला मिळतात. यानंतर उपांत्य फेरीचा सामना शिवगंगा मुरडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालुरे खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय सेमीफायनलच्या लढतीसाठी. यावेळेस मात्र खरा मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी नाहीये. खेळामध्ये लक्ष असणे आवश्यक आहे. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघासाठी. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे आणि अथर्वच्या माध्यमातून अशा प्रकारच्या खेळाची या ठिकाणी अपेक्षा नाहीये. त्याच्याकडून जर अशी चूक घडली तर संघ अडचणीमध्ये सापडू शकतो. पुन्हा एकदा साई या खेळाडू सज्ज होते आक्रमणासाठी. 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती गोलवर गेलाय. गडी टिपला जातोय. आक्रमक या मैदानाच्या आतमध्ये साई या खेळाडूच्या माध्यमातून जबरदस्त प्रदर्शन केला जातोय. स्कोर कार्ड कडे जाऊया. धाव संख्या स्कोर कार्ड कडे जाऊया. गुणफलक स्थिर असून देखील आपण पाहतोय ते मात्र कुंभे संघाचं 14 आकड्यावरती तर दुसऱ्या बाजूला आक्रमण आणि 11 या गुणसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. ते मात्र दाभोळ संघाचं एक्सिलेटर वरती पाय दिलाय. दाभोळ संघानं जो दाभोळ संघ सातत्याने फर्स्ट गिअर वरती होता यावेळेस मात्र टॉप गिअर वरती पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. साईला आपण पाहतोय आणि संभवत या चढाईमध्ये 2 खेळाडूंना टिपलं जात आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. साई शिगवण या खेळाडूचा जबरदस्त आणि आक्रमक मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय. 13 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे. 14 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे. या ठिकाणी ऑल आउट घेतला जातोय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1+2 3 पॉईंट जोडले जातात मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे. 14 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. अथर्वची एक चुकी कुणीतरी या मॅच मध्ये खूप महाग ठरताना पाहायला मिळते या कुंभे संघासाठी. परंतु अजून देखील वेळ गेलेली नाहीये. कमबॅक होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. परंतु पुन्हा एकदा अथर्वला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे ती मात्र कुंभे संघासाठी. एका बाजूला साईने प्रयत्न केले, आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. दुसऱ्या बाजूला अथर्वला कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र गुणाची कमाई होते. एका गुणाच्या कमाईनं ते मात्र स्कोर कार्ड पुढे सरकले. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. तिसरा आणि अंतिम पुकार. उपांत्य फेरीची पहिली लढत शिवगंगा मुरडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालुरे खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. साई शिगवण या खेळाडूचा जबरदस्त खेळ आक्रमक या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अनेक स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब आपल्या नावावरती करणारा खेळाडू पुन्हा एकदा दाभोळ संघाला तारणा ठरलाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न बोनस गुण दिला जातोय आणि तदनंतर मात्र स्कोर कार्ड कडे या संपूर्ण स्पर्धेचा पहिला सामना या ठिकाणी बरोबरी सुटताना पाहायला मिळणार आहे का? साईचा या ठिकाणी संभवता दाभोळच्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी डिसाइडिंग रेड आहे. तिसरी सराई 3rd रेड. साई शिगवण हा खेळाडू पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमणाला सज्ज होईल. बोनस गुण घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट आहे. सध्या बॅटल मात्र रंगत साई आणि त्याच्या विरोधामध्ये अथर्व. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने अथर्व खेळाडू सराई मालमती सज्ज होतोय. फक्त आणि फक्त एका गुणाची नाममात्र आघाडी दाभोळ संघाकडे पाहायला मिळते. संघर्ष करायला भाग पाडला या ठिकाणी या कबड्डीच्या खेळानं दोन्ही संघांना पण यावेळेस मात्र अथर्वचा दमदार प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आणि एका गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा सामना या ठिकाणी आपण पाहतोय तर बरोबरीच येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये जो क्राऊड आतापर्यंत थोडासा शांत पाहायला मिळत होता
यावेळेस मात्र त्यांचं मनोरंजन करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खेळला जातोय. दाभोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभे संघाच्या माध्यमातून दोन्ही संघाचे स्ट्राईक रेडर आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तारणा ठरले. या ठिकाणी सामना बरोबरीच नेण्याचा प्रयत्न आहे, पण त्यांचा ऑफिशियल इशारा येतोय सामना संपेल. क्रीडा रसिको एकदा कुंभे पहिली चढाई यश कुळे 15 नंबर. दाभोळ 2 गुण, कुंभे 0 गुण. दुसरी चढाई साई शिगवण 21 नंबर. कुंभे दुसरी चढाई दिवेश शिगवण 8 नंबर. दाभोळ 4 गुण, कुंभे 1 गुण. तिसरी चढाई आशिष बोले. तिसरी चढाई अथर्व डिकी 18 नंबर. दाभोळ 4 गुण, कुंभे 3 गुण. चौथी चढाई स्मित मोरे. चौथी चढाई साहिल काष्टे 17 नंबर. दाभोळ 4 गुण, कुंभे 5 गुण. पाचवी चढाई कल्पक बोरकर. पाचवी चढाई यश तेरेकर. शेवटची चढाई दाभोळ 6 गुण, कुंभे 6 गुण. गोल्डन रेड. चला या ठिकाणी पहिल्यांदा सामना बरोबरी सुटला, टॉप 5 रेड मध्ये गेला आणि टॉप 5 रेड मध्ये देखील सामना या ठिकाणी बरोबरी सुटला आणि या ठिकाणी आपण गोल्डन रेड खेळतोय, ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हा महत्वपूर्ण असेल. आणि या सामन्यासाठी पुन्हा एकदा बक्षीस येत आहे दोन्ही संघांना. पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी आलेला आहे. दिनेश गोरा यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस होतं. नाणेफेकीचा कौल गेलाय काळकाई कुंभे संघाकडे आणि त्यांची चढाई असेल
गोल्डन रेड मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. काळकाई कुंभे संघाची चढाई. हॅलो शेख, या ठिकाणी एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि जो संघ सातत्याने इन्फॉर्म आहे तो संघ इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीये. पुन्हा एकदा बाजी मारली आहे श्री चंडिका दाभोळ संघानं.